अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे मागच्या रविवारपासून म्हणजेच मागच्या 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतो आपण. आता हा अधिक महिन्यातला आपला प्रत्येक दिवस खूप खास आहे, खूप पवित्र आहे. त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यातला एकही दिवस वाया जाऊ द्यायचा नाही आहे. भरभरून सेवा, दान, धर्म, सर्व काही व्रत, वैकल्य, पूजा सगळं काही आपल्या या महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी करायचं आहे. ठीक आहे, मासिक धर्म, सुतक, विटाळ सोडलं तर एकही दिवस आपल्याला वाया घालवायचा नाहीये, व्यर्थ जाऊ द्यायचा नाही आहे. याची नक्कीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. काहीतरी सेवा नक्कीच करायची आहे महिन्यामध्ये. पण मंडळीनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्याला प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. पण त्यातल्या त्यात अजून एक दुग्ध शर्करा योग आला आहे तर जुळून, तो म्हणजेच काय, तर उद्या अधिक महिन्यातला गुरुवार आहे पहिला, आणि पहिल्याच गुरुवारी आपला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. तर 27 नक्षत्रांमध्ये अतिशय पवित्र असा आणि खूप छान असा योग मांडला गेला आहे. हा नक्षत्र पुष्य नक्षत्र. तर उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस गुरुवार हा दिवस असतो त्या दिवशी पुष्य नक्षत्र आला की समजा की हा गुरु पुष्यामृत योग असतो. आणि हा जो योग आहे तो खूप जास्त प्रभावी योग आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा शुभ गोष्टींसाठी असेल, खूप जास्त प्रभावी हा योग मानला गेला आहे. तर आजच्याच व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्याला उद्याच्या या 21 मेच्या गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत, काय काय नाही. सोबत आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत जे अखंड लक्ष्मी प्राप्तीचे असणार आहेत. आणि सोबत आपण असं माहिती आहे की अधिक महिन्यामध्ये आपण कुठलीही छोटी छोटी सेवा जरी केली लक्ष्मी प्राप्तीची, तरी सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि या अधिक महिन्यातली कुठलीही सेवा तुमची वाया जाणार नाही आहे, उलट तुम्हाला 100 पटीने जास्त त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे, खास आहे. आणि उद्याच्या गुरु पुष्यामृत योगावरच्या संपूर्ण माहितीचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस पुष्य नक्षत्र गुरुवारी येतो त्यावेळेस गुरु पुष्यामृत योग हा जुळून येत असतो. आता उद्या आहे 21 मे तारीख आहे, उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरु पुष्यामृत योगाला आहे. आता गुरु पुष्यामृत योगाचा वेळ काय आहे, म्हणजे कधीपासून चालू होतोय, कधी संपतो आहे, ते सांगते तुम्हाला सुरुवातीला. तर गुरु पुष्यामृत योग जो आहे तो उद्या 21 मेला सूर्योदयापासून ते उत्तर रात्री 2:50 असणार आहे. म्हणजेच 21 मेला उद्या सकाळी सूर्योदयापासून ते उद्याच्या उत्तर रात्री, उद्याच्या मध्यरात्रीपर्यंत, 21 मेच्या मध्यरात्रीपर्यंत 2:50 असणार आहे. त्यामुळे उद्या दिवसभर गुरु पुष्यामृत योग आहे. त्यामुळे अतिशय खास हा योग आहे. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं काय आहे, कारण की हा अधिक महिन्यातला आहे. त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही लक्ष्मीवर्धीची सेवा करू, जे काही उपाय करू, जे काही सेवा करू, जे काही गुरुमंत्र आपण पठण करू, नामस्मरण करू, जी काही सेवा करू, ती अधिकम अधिकस्यापेक्षाही जास्त तुम्हाला पुण्यफल प्राप्त करून देणारे ठरणार आहे. म्हणून सांगते की उद्या दिवस वाया जाऊ देऊ नका. तर आता तुम्हाला सांगितलं की कधी चालू होते, कधी संपणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही गुरु पुष्यामृत योगाचे जे काही सेवा असेल, उपाय असेल, ते आपण उद्या सकाळी सूर्योदयापासून ते मध्यरात्रीपर्यंत करू शकतो. आता या मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, आता गुरु पुष्यामृत योग आपल्याला माहिती असेल की ह्या तिथीवरती फक्त विवाह कार्य केले जाते, बाकी इतर सर्व शुभ गोष्टी केल्या जातात. म्हणजे सोनं खरेदी तुम्हाला जर करायची असेल, आता खूप जणांना या अधिक महिन्यामध्ये जावयांना वाण म्हणून कोणी सोन्याची अंगठी देतं, काही सोन्याचं किंवा चांदीची काही वस्तू देतात. तर नक्कीच किंवा दिवा वगैरे घ्यायचा असेल किंवा चांदीचा, तर उद्याचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. नक्कीच उद्याच्या दिवशी गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही सोनं, चांदी, गुंजभर का नक्कीच खरेदी करून तुमच्या जावयाला, लेकीला घरी बोलून त्यांचा मान सन्मान करून त्यांची लेकीची ओटी भरणे असेल किंवा जावयाला वाण दान करणे असेल, ते नक्कीच करू शकता. आणि उद्या नक्कीच करा, खरं सांगते उद्या, कारण की आपणास माहिती आहे की गुरु पुष्यामृत योग हा काय असतो, तर माता लक्ष्मी, श्री विष्णूंची भरभरून सेवा करण्याचा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा योग असतो. आणि आपणास माहिती की आपण आपल्या लेकीला, जावयाला विष्णू स्वरूप आणि माता लक्ष्मीचे स्वरूपच मानत असतो. त्यामुळे नक्कीच उद्याचा दिवस खूप खास आहे. उद्या नक्कीच छानसं एक भेट वस्तू खरेदी करून त्यांना नक्कीच वाण दान द्या. 33 अनारसे असेल, गोडधोड जेवण करून त्यांना खाऊ घालणे असेल, या सगळ्या उद्या तुम्ही गोष्टी करायला हरकत नाही. खूप छान उद्या योग आहे, हे पण सांगितले तुम्हाला. आता या मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, आता गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला काही उपाय सुद्धा घरात करायचे आहेत आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत. आता आपणास माहिती की फक्त उपाय तोडगे करून जमत नाही. आपल्याला प्रत्येक देवता जी असते ती तिच्या नामस्मरणाने, म्हणजे मंत्र, स्तोत्र पठणाने ती जास्त प्रसन्न होत असते. त्यामुळे उद्या आपणास माहिती की उद्या गुरु पुष्यामृत योग आहे. त्यामुळे नक्कीच उद्या आपण काय करायचं आहे, तर उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे. गुरु पुष्यामृत योग आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, हळद कुंकानी छान असं शुभ लाभ लिहायचा आहे. सोबत आपण आपल्या घरातली जी काही, आता गुरुवारी कुणी लादी पुसतं, कुणी पुसत नाही, ज्याची त्याची इच्छा असते.
पण मी तुमच्या इच्छेनुसार जर तुम्ही पुसत असाल तर नक्कीच उद्या गोमूत्र, हळद, मीठ टाकून आमची लादी उद्याची पुसून घ्या छान. आणि जे पुसत नाही त्यांनी फक्त जिथे पूजा मांडणी करणार किंवा देवघरात तेवढी जागा पुसून घ्या तेवढ्याच पाण्याने, त्याच पाण्याने तरी चालेल, काही हरकत नाही, ज्याची मान्यता असते. आता ते झालं तर उद्या नक्कीच मी आवर्जून सांगेल की उद्या हळदीचं लेपन करा, उंबऱ्याचं पूजन करा, कारण की उद्या माता लक्ष्मी श्री विष्णूंचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. रांगोळी करा, रांगोळीची देखील पूजा करा, उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. सोबत उद्या आपल्याला जी आपली शेगडी आहे म्हणजे आपली गॅस शेगडी आहे तिथे सुद्धा उद्या पूजन करायचं आहे, कारण की अन्नपूर्णा मातेचा वास त्या ठिकाणी असतो. त्यामुळे नक्कीच गॅस शेगडीवर हळद कुंकू आधी स्वच्छ करा. सकाळचा स्वयंपाक सुरू होण्याच्या अगोदरच आपण पूजन करून घ्या. छान हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे आणि गॅस शेगडीच्या वरती आपण जे काही स्वस्तिक काढलं आहे त्याचं सुद्धा उद्या आपल्याला पूजन करायचं आहे. त्यामुळे उद्या तिथे जर नसेल किंवा जुनं स्वस्तिक असेल तर ते मोडून काढा, पुसून घ्या आणि उद्या नवीन जरी स्वस्तिक काढलं हळद कुंकू मिक्स करून आपल्या गॅस शेगडीच्या वरती तरी सुद्धा चालणार आहे. उद्या आपली तिजोरी जी असेल ती तिजोरी स्वच्छ करून तिथलं सगळं म्हणजे साहित्य जे काही असतं आपलं, म्हणजे काही सोनं चांदी जे काही आपले बँकचे डॉक्युमेंट्स असतात, जे काही असेल कॅश वगैरे, ते सगळ्यांची पूजन करायचं आहे आणि आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. तर तिथे एक आपल्याला तिजोरीच्या जे आपला दरवाजा असतो त्याच्यावर सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे, हळद कुंकाचं पूजन करायचंय, धूप दीप दाखवायचं आहे. ते केल्यानंतर आता येऊयात मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या घरात देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर नक्कीच उद्या त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. अतिशय अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सगळ्यात मोठी सेवा आहे, ते म्हणजेच कुंकुमार्चन. श्रीयंत्र आपणास माहिती की माता लक्ष्मी श्री विष्णूंचं हे एक आसन आहे. जर नसेल तुमच्याकडे तर उद्याचा दिवस खूप छान आहे, उद्या तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकता. माता लक्ष्मीची देखील मूर्ती तुम्ही उद्या खरेदी करू शकता. नक्कीच आवर्जून करा. कुलदेवीचा टाक असेल आपल्या देवघरात त्याच्यावर फोटोवर असेल मूर्ती असेल कुलदेवीची त्याच्यावर सुद्धा उद्या तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्तमचं 16 वेळेस पठण करायचं आहे आणि 3 बोटाने किंवा 5 बोटाने तुम्हाला कुंकू व्हायचं आहे त्याच्यावरती. पण आवर्जून उद्या कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे. माता लक्ष्मीचे जे काही मंत्र स्तोत्र येतात तुम्हाला ते सगळं पठण करायचं आहे तुम्हाला उद्या. नक्कीच या सेवा सोडायच्या नाही आहेत. प्रत्येक सेवा करा. मी खरंच सांगते, ज्या वारी जी तिथी शुभतिथी अधिक महिन्यामध्ये येते ना त्या सेवा नक्कीच करा. परत मी खरं सांगते, तुम्ही इतर दिवशी सेवा करताल, पुढच्या महिन्यात कराल, त्याच्या पुढच्या महिन्यात करताल, पण त्याचं तेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे जेवढं अधिक महिन्यात तुम्हाला अधिक असे पुण्य प्राप्त होणार आहे, म्हणून सांगते आहे. ते झालं. त्यानंतर तुम्हाला उद्या नक्कीच आवर्जून तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं जे काही स्तोत्र आहे म्हणजेच काय विष्णू सहस्रनाम स्तोत्र. आता खूप जण अधिक महिन्यामध्ये रोज याचं पठण करत आहे, ते तर खूप छान, खूपच चांगलं. पण ज्यांना रोज पठण करणं शक्य नाही त्यांनी उद्या गुरुवार आहे, सोबत गुरु पुष्यामृत योग आहे, त्यामुळे नक्कीच उद्या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण नक्कीच करायचं आहे. दिवसभरात कधी करा किंवा उद्या प्रदोष काळात जरी केलं तर अतिशय उत्तम. सोबतच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तुम्ही करू शकता. 15 ओव्यांचं नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे, संस्कृतमध्ये, मराठीमध्ये आहे, ते आपल्या विष्णू सहस्रनामच्या पोथीमध्येच दिलेलं आहे शेवटी. किंवा विष्णू सहस्रनामावली आहे ते पण तुम्ही पठण करू शकता, किंवा तुम्ही त्यांना उद्या तुळशी पत्र वाहून सुद्धा विष्णू सहस्रनामावली पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक महत्वाचं उद्या एक अतिशय महत्वपूर्ण म्हणजे काय, नामस्मरण करायला विसरायचं नाही आहे. उद्या तुम्ही तुमचा गुरु मंत्र सुद्धा घेऊ शकता कोणाकडून, किंवा तुम्ही तुमचा गुरु मंत्र जो आहे, आपला कसं आपण स्वामींचे भक्त आहोत त्यामुळे आपण कसं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, त्याच तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानलेला आहे, देवतांना ज्यांना गुरु मानला आहे त्यांचं उद्या नामस्मरण आवर्जून करायचं आहे, रोज करायचं आहे अधिक महिन्यामध्ये आणि इतर दिवशी सुद्धा करायचं आहे. उद्या जर तुम्ही तुमचं आता स्वामी समर्थांच्या ज्या काही सेवा असतात, स्वामी चरित्रामृत तुम्ही एक पाठ पूर्ण वाचू शकता, अतिशय उत्तम त्या गुरुपुष्यामृत योगामध्ये. सोबत तुम्ही दत्त बावणी आहे किंवा दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा असतात ते पण तुम्ही करू शकता, किंवा दत्त महाराजांचा एखादा मंत्र आहे तुम्ही ते सुद्धा त्याचं नामस्मरण करू शकता. सोबत श्री स्वामी समर्थ या सुद्धा जास्त जास्त तुम्ही नामस्मरण जपमाळ करू शकता. त्यानंतर दत्त बावणी तुम्हाला सांगितलं, नंतर 14वा 18वा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातला तो तुम्ही पठण करू शकता. या संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे ते सुद्धा तुम्ही पाठ वाचू शकता उद्या. सर्व काही गुरूंच्या सेवा, लक्ष्मींच्या सेवा, विष्णूंच्या सेवा, सर्व सेवा उद्या करायच्या आहेत. आपल्याला वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्याने करा, पण नक्कीच करा. अतिशय प्रभावी उद्याचा योग आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एक गोष्ट, बाळकृष्णाच्या मूर्तीवर उद्या नक्कीच जे आपलं विष्णू स्वरूप आहे त्यांच्यावरती आपल्या उद्या अभिषेक सुद्धा करायचा आहे. पुरुष सूक्तम 1 वेळेस पठण करा, किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय म्हणून जरी तुम्ही अभिषेक केला त्यांच्यावरती तरी सुद्धा चालणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा उद्या अभिषेक करू शकता. स्वामींची मूर्ती आहे, दत्त महाराजांची मूर्ती आहे, गुरुवार आहे म्हणून सांगते आहे. तर ह्या सेवा नक्कीच करायच्या आहेत आपल्याला.
अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यांना कोणाला या अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणं शक्य नसेल किंवा इतर दिवशी आता शक्य नसेल तर उद्याचा दिवस अतिशय प्रभावी आहे, गुरु पुष्यामृत योग आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी जर तुम्ही आवर्जून घरामध्ये सत्यनारायण पूजन जर केलं तर तरी सुद्धा चालणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याचं पुण्यफल प्राप्त होऊ शकतं, ते पण तुम्हाला सांगितलं. आता येऊयात मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, आता गुरु पुष्यामृत योगावर आपणास माहिती आहे की आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो. त्याच पद्धतीने मी अजून एक सांगेल तुम्हाला की तुम्ही उद्या आता प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाला आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मार्गामध्ये ही सेवा सांगितलेली आहे की जर तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत किंवा तुमचे खूप मोठी रक्कम कुठेतरी अडकली आहे, ती तुम्हाला भेटत नाही आहे, किती पण तुम्ही प्रयत्न केला तर भेटत नाही आहे, किंवा तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये सांगितलं होतं किंवा गुरुपुष्यामृत योग या दिवशी असतो, त्या दिवसापासून तुम्ही खरं सांग तुम्ही जी आपली म्हणतात ना किंवा दिव्याची तुपातले जी काही फुलवात असते त्याची तुम्हाला सेवा करायची आहे. आता ही जी सेवा आहे ती तुम्हाला म्हणतात ना की बा चढत्या क्रमाने तुम्हाला 12 दिवस फुलवाती लावायच्या असतात. चांदीचा दिवा घ्या, तांब्याचा दिवा घ्या, खूप लोकांना ही सेवा माहितीये, पण ज्यांना मागच्या महिन्यात जो गुरुपुष्यामृत योग आला होता त्याच्यावरती सेवा सुरू करायला जमलं नसेल त्यांनी उद्याचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. उद्या जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली, ज्या तुपातल्या फुलवातीच्या सेवेला जर सुरुवात केली तर अतिशय उत्तम, खूप प्रभावी सेवा आहे. मी एकदा केली होती, मला अनुभूती आलेली आहे, खूप लोकांना त्याची अनुभूती येत आहे. त्यामुळे नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही ही पण सेवा सुरू करू शकता फुलवातीची. म्हणजे चढत्या क्रमाने उद्या जर तुम्ही सेवा सुरू केली तर उद्या 1 वात लावली, परवा 2 वात लावल्या, 3 वात लावली, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं 12व्या दिवशीपर्यंत 12 दिवसात 12 वाती लावायच्या आहेत. आणि सोबत परत 13व्या दिवशीच परत 12 वाती लावायच्या आणि परत मग 14व्या दिवशी उतरत्या क्रमाने घ्यायच्या, म्हणजे 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने तुम्ही ती बाकीच्या सर्व वाती तुम्हाला लावायच्या आहेत. आणि ही हा जो दिवा असतो तर उद्या गुरुपुष्यामृत योग दिवसभर आहे, तर दिवसभरामध्ये तुम्ही ज्या टायमिंगला उद्या त्या सेवेला सुरुवात करणार आहेत, म्हणजे हा जो दिवा असतो तो चांदीचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या किंवा मातीचा दिवा घ्या, कुठला पण दिवा घ्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला ह्या अशा वाती लावायच्या असतात आणि तुपातल्या शुद्ध गाईच्या तुपातल्याच ह्या वाती असाव्या. आता सोबत त्याला फुलवातीच लागतात बरं का, लांबकी वात लागत नाही, फुलवातीच लागतात. त्याच्यामुळे सांगते की फुलवाती भरपूर लागतील तुम्हाला. आता ही जी सेवा आहे तुम्ही दिवसभरात ज्या टायमिंगला करणार आहे तो टायमिंगच फिक्स ठेवायचा आणि इतर दिवशी जोपर्यंत ही सेवा चालू आहे तोपर्यंत एकाच टायमिंग मध्ये त्याच वेळेत ही सेवा तुम्हाला करायची असते. अजून एक गोष्ट, ज्या वेळेस आपण आता ही जो दिवा असतो फुलाच्या म्हणजे फुलवातीचा जो आपण दिवा लावतो तो तर म्हणजे लक्ष्मी रोडसाठी, तर तो दिवा जो आहे तो तुम्हाला देवघरासमोरच लावायचा आहे, आसनावर बसायचा आहे आणि देवघरासमोर तो दिवा लावून त्याची आधी हळद कुंकू लावून पूजा करायची आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि तो दिवा प्रज्वलित आहे आणि तो विझेपर्यंत ज्या कुठल्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या अक्षर विष्णूच्या सेवा तुम्हाला माहिती असतील, मंत्र स्तोत्र माहिती असेल ते सगळे पठण करायचे आहेत. स्वामींची माळ असेल, कुलदेवीची माळ असेल, ते सर्व काही पठण करायचं आहे. किंवा महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र तुम्ही पठण जास्तीत जास्त करू शकता, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, सर्व सेवा ज्या आहेत तुम्हाला त्यावेळेस तो दिवा चालू आहे तो म्हणजे पर्यंत आणि विझेपर्यंत तुम्हाला त्या सेवा चालू ठेवायच्या. असं नाही की दिवा लावून दिला आणि झालं संपलं माझं काम, आता मला मोठी रक्कम प्राप्त होणार किंवा मला लक्ष्मी प्राप्त होणार असं नाही आहे. तर कुठलीही तो दिवा चालू केल्यापासून तो विझेपर्यंत आपल्याला सेवा चालूच ठेवायची आहे. कुठली ना कुठली सेवा, नामस्मरण, पोथी वाचन चालू ठेवायचं आहे. आणि तो दिवा विझला की त्यातली जी थोडीशी वात खाली उरते ती काढून घ्यायची, बाजूला ठेवायची आणि तो दिवा परत उद्या दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. आता उद्या 1 वात घेतली, परवा 2 वात घ्या, त्यानंतर 3 वात घ्या, 4 वात घ्या, अशा प्रमाणे तुम्हाला ते घ्यायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे आणि उद्याचा योग पण छान आहे, त्यामुळे नक्कीच या सेवा तुम्ही उद्या सुरुवात करू शकता. नक्कीच करा, मी सांगेन. आणि ह्या सर्व तर सेवा आहेच, पण आपल्या गुरूंच्या सेवेला सुद्धा विसरायचं नाही आहे. गुरूंची सेवा म्हणजेच काय, नित्य सेवा. सगळ्यात प्रभावी आपल्या 100 पैकी 90% प्रश्नांचं मार्गी लागण्याचं काम जे करतं ती म्हणजे आपली नित्य सेवा. ते सोडायचं नाही. अधिक महिन्यामध्ये तुम्ही इतर भरपूर सेवा करा, पारायण करा, व्रत वैकल्य करा, सर्व काही करा, पण मी एक सांगेल, नित्य सेवा सोडू नका. नित्य सेवा रोज करायची आणि त्याच्या जोडीला आपल्याला सगळे उपाय, तोडगे आणि मंत्रसूत्र पठण करायचे आहेत, पारायण करायचं आहे. अजून एक गोष्ट, रोज पंचमहायज्ञ सुद्धा करायला विसरायचं नाही. अधिक महिना चालू आहे, पंचमहायज्ञ आपल्या पितरांसाठी जी सेवा असते त्यामुळे ती सुद्धा आपल्याला विसरायची नाहीये, ती पण रोज करायची आहे. आणि या महिन्यात आपल्याला माहिती आहे की आपण अधिक महिन्यामध्ये सुद्धा कुळाचार करू शकतो. आपण आपल्या आई भगवतीचा, खंडोबा महाराजांचा, तो सुद्धा जरी तुम्ही केला तरी चालेल, काही हरकत नाही, पण वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा तो कुळाचार झालाच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत की आपल्याला काय काय करायचे आहेत. आपल्या या उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून करा.
प्रकारे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचा उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. पण उद्याच्या दिवशी ह्या सर्व सेवा करायला विसरायचं नाही आहे. तर श्री स्वामी समर्थ.